हरिओम. भवाब्धी कर्णधारकम. भवसागराचे सुकाणू हाती असलेल्या. भवाब्धी कर्णधारकम. भव अब्धी कर्णधारकम. अब्धी सागर, भवाब्धी भवसागर, कर्णधारकम सुकाणू. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी भवसागराचे सुकाणू हाती असलेला असे श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले आहे. अब्धी याचा अर्थ आहे सागर, म्हणून भवाब्धी याचा अर्थ आहे भवसागर. कर्णधार हा शब्द कर्ण म्हणजे कान यापासून आला आहे. कान आपल्याला आवाजाचे ज्ञान करून देतो आणि त्याचबरोबर त्या आवाजाची दिशा दर्शवतो. अशा वेळी त्या दिशेला आपले डोळेही आपोआप वळतात. अशा प्रकारे कानाने आणि डोळ्यांनी आपण आवाजाचा वेध घेतो. म्हणून कर्णधार याचा अर्थ आपल्याला दिशा दाखवणारा, मार्ग दाखवणारा असा आहे. येथे सागर असल्यामुळे सागरातील बोटीला सुकाणू असते. यावरून दिशादर्शक अशा अर्थी सुकाणू असे भाषांतर केले आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्य सांगतात की या भवसागराचे सुकाणू श्रीकृष्णाच्या हातात आहे. तोच त्याचा दिशादर्शक आहे, मार्गदर्शक आहे. तोच हा भवसागर चालवतो. त्याच्यामुळेच हा भवसागर पार करता येतो. त्याच्यामुळेच या भवसागरात राहूनही, भवसागराचा उपयोग करूनही श्रीकृष्णाची प्राप्ती होऊ शकते. या भौतिकाच्या चिखलात राहूनही आपण आत्मकमळ फुलवू शकतो. त्याच्यामुळेच आपण सदानंदी, कैवल्यानंदी जीवन जगू शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो. तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून चालेना अशी आपली भवसागराबद्दल अवस्था आहे. आपला देह भवसागराशिवाय जीवित असू शकत नाही. यामुळे आपण या भौतिकाचा त्याग करू शकत नाही. या भौतिकापासून दूर राहू शकत नाही. आपल्याला या भवसागरातच राहावे लागते. तथापि या भवसागरात राहिले की यामधील भोग प्रवृत्त आकर्षणांमुळे मनासह आणि देहादी इंद्रिये त्यातच रममाण होतात. आपली देहादी इंद्रिये देह जीवित राहण्यापुरता येथील वस्तुजगताचा उपयोग करून झाल्यावर त्यामधील उपभोग घेण्याकडे आकृष्ट होऊन तिकडे धावतात आणि मन त्यांना यासाठी प्रोत्साहित करते. यामुळे आपल्या संचितापेक्षा, नियतीला अपेक्षित असलेल्यापेक्षा आपला देह ज्यासाठी निर्माण केला आहे त्यापेक्षा जास्त किंवा निराळे उपभोग आपल्याकडून घेतले जातात. यामुळे आपल्या संचितात भर होते. आपले जन्म मरणाचे फेरे काही चुकत नाहीत. यात मुक्ती तर कोठल्या कोठेनी दूर राहते. यामुळे आपल्याला दुःख, कष्ट, त्रास, पीडा सहन करावी लागते. आपण कायम सुखदुःख या द्वंद्वाच्या फेऱ्यात भरकटत राहतो. कधीही तृप्ती आणि समाधान कसे ते मिळत नाही. यात आनंद तर कधीही मिळत नाहीच. उलट या सर्वाचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. देह आजारी आणि रोगट होतो. आपल्या जीवनाला कसला काही अर्थच असत नाही. केवळ देह मरत नाही म्हणून जगायचे अशी आपली शोचनीय अवस्था होते. अंशात्म्याचा या विश्वात येण्याचा एकमेव हेतू म्हणजे साक्षी राहून येथील सृष्टीलीला अवलोकन करणे हा आहे. याचा तर आपल्याला पत्ताच नसतो. यामुळे आपण कधीही अध्यात्माच्या वाटेला जात नाही. याउलट धार्मिक विधी, सोपस्कार यात गुंतून अध्यात्माच्या विरुद्ध दिशेला प्रवास करत असतो. भगवान आद्य श्री शंकराचार्य सांगतात की श्रीकृष्णाच्या हाती या भवसागराचे सुकाणू आहे. श्रीकृष्णाचा अवतार यासाठीच झालेला आहे. या भवसागराची आणि अर्थात त्या योगे मानवी जीवनाची घडी छान बसवून देण्यासाठी तो आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम या भूतलावर श्रीकृष्ण म्हणून अवतारित झाला आहे. बाळकृष्णाने गोकुळ वृंदावन येथील वासियांच्या जीवनाचे सुकाणू योग्य दिशेला वळवून त्यांना सदा आनंदी कसे जगावे याचे सोदाहरण प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्याकडून याचे धडे गिरवून घेतले आणि मगच गोकुळ सोडले. मथुरेतील एकमेव पिढा म्हणजे कंस, त्याचा वध करून त्याने मथुरावासियांचे जिणे सुकर केले. यामुळे कंसाचा सासरा जरासंध बिथरला आणि तो मथुरेवर सारखा आक्रमण करू लागला. पुढे त्यालाही भीमाकडून ठार केले आणि मथुरावासियांची त्यापासून कायम सुटका केली. द्वारकेला गेल्यावर श्रीकृष्णाने स्वतः आक्रमण करून, लढाया करून अनेक दुष्ट राक्षसांना ठार केले आणि त्यांच्या योग्य अशा वारसांना राज्याभिषेक करून
तेथील आमजनतेचे जिणे सुकर केले. महाभारत युद्धाचे वेळी पांडवांना सर्वतोपरी मदत आणि उत्तम मार्गदर्शन करून ते युद्ध कौशल्याने हाताळून त्याने अत्याचारी कौरवांचा पांडवांकडून पराभव करविला आणि तमाम जनतेची अत्याचारांपासून सुटका केली. यादवी उफाळून आली तेव्हा श्रीकृष्ण शांत राहिला, कारण दोन्ही बाजूला संयम सुटला होता. अशा वेळी श्रीकृष्णाने कोणाचीही बाजू घेतली नाही. जे घडत आहे ते घडू दिले. तेच त्या सर्वांना योग्य होते आणि भावी पिढीला तेच दिशादर्शक होते. काही वेळेला परिस्थितीच अशी असते की शांत राहणे हाच त्यावर योग्य तोडगा असतो. अशा प्रकारे श्रीकृष्णाने अक्रियायोगे सर्वांना धडा गिरवायला दिला. जन्मापासून अवतार संपन्न करीपर्यंत श्रीकृष्णाने संपूर्ण 100 वर्षे या भवसागराला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. आपल्या पश्चातही असा काही प्रश्न भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून विश्वाला मार्गदर्शक असा उपदेश गीतेद्वारे केला. भवसागरातील वादळ, सुनामी, प्रलय या मानव निर्मित असतात. यामुळे मानवाने गीतेच्या उपदेशाप्रमाणे वर्तन केले तर येथे अशी मानव निर्मित वादळे, सुनामी, प्रलय उद्भवणारच नाहीत. येथे सत्ययुग असेल आणि त्या योगे येथे कैवल्य असेल. कारण येथे फक्त मुक्तात्मेच वास्तव्याला राहून साक्षीत्वाने सृष्टीलीला अवलोकन करत असतील. हे दिवास्वप्न नाही, हे असे होऊ शकते. एकेकाळी हे असे होते. त्याला सत्ययुग असे म्हटले जात होते. यास्तव याच लेखामध्ये जे म्हटले आहे की तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून चालेना, याचाच सखोल विचार करून मानवाने जीवन जगावे. तुझ्या वाचून चालेना याचा अर्थ आहे की आपले या भौतिका वाचून चालणार नाही. त्याशिवाय आपण जग जगू शकत नाही. कारण देह जीवित असण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठी याच भौतिकाची आवश्यकता असते. यास्तव आपल्या देहाला नेमका अन्न, वस्त्र, निवारा जितका अत्यावश्यक आहे तितकाच भौतिकाचा उपयोग करावा. यासाठी कसे राहायचे याची मर्यादा, बंधन आपले आपणच आपल्यावर घालून घ्यावे. बाकी सृष्टीला साक्षी राहावे. जास्ती मिळाले तर त्याचा आध्यात्मिक कार्यासाठी उपयोग करावा. तुझे माझे जमेना याचा अर्थ आहे की गरजेपेक्षा जास्त उपयोग केला की त्याचे रूपांतर उपभोगात होते. येथे मोठा घोटाळा होतो. कारण असा उपभोग किती घ्यावा याचे तारतम्य मुळीच राहत नाही. त्यामुळे अशा उपभोगांपासून प्रथम सुख आणि मग त्यामधूनच दुःख भोगावे लागते. कारण जास्तीच्या उपभोगासाठी आपला देह आपण धारण केलेला नसतो. याचा शारीरिक आणि मानसिक असा दोन्हीही प्रकारचा त्रास होतो. यासाठी गीतेतील तत्वज्ञानाचा सुकाणू म्हणून छान उपयोग होतो. ज्ञानाने जाणून घ्यावे की आपण अंशात्मा असून आपण येथे या सृष्टीची लीला अवलोकन करायला आलेले वैश्विक पाहुणे आहोत. त्यासाठी देह असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी विहित आणि नियत अशी निष्काम कर्म करून प्राप्त जीवन जगावे. यासाठी श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याची भक्ती करावी. म्हणजे योगशास्त्रायोगे मन म्हणजे अध्यात्म आणि देह म्हणजे योगासने असे दोन्हीही सहजच प्राप्त जीवन जगायला सहकार्य करतात. त्यायोगे कैवल्य प्राप्त होऊन या भवसागरात आपली जीवन नौका योगधामी यात्रा करू लागते. श्रीकृष्णाचे हेच ते सुकाणू आहे. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य सांगतात की भवसागराचे सुकाणू हाती असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. हरि ओम.